नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातले सराव संच 7.3 मधला प्रश्न 8वा बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न 6 आणि 7 मी सोडवून दिलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी तो बघितला नाही त्यांनी तो बघा। तर बघा, 8वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे, एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली। ते सेंटीमीटरमध्ये पुढील प्रमाणे आहे। या पद्धतीने हा जो डाटा दिला आहे त्याच्यामध्ये पेन्सिलीची सेंटीमीटरमध्ये त्यांनी ही लांबी दिलेली आहे। 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा। तर असा तो त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे। ठीक आहे, आपल्याला एक चार्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वर्ग, तळाच्या खूण आणि वारंवारता लिहायची आहे आणि आपल्याला जो टेबल आहे तो कंप्लीट करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल काय करायचा आहे, तयार करायचा आहे। आणि वर्ग जो आहे, ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला बघा सांगितलं आहे 0 ते 5, 5 ते 10 आणि 10 ते 15 हे आपल्याला वर्ग घ्यायचे। पण कुठपर्यंत, तर या डाटामध्ये तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सर्वात मोठी जी संख्या आहे ती 16 आहे। ठीक आहे, 16च्या पुढची संख्या या ग्रुपमध्ये नाही आहे। मग त्याच्यामुळे आपण घेताना काय करायचं आहे, 15 ते 20 हा सुद्धा एक वर्ग आपल्याला ॲड करायचा आहे। म्हणजे तो जो 16 अंक आहे तो या ग्रुप वर्गामध्ये ॲड आपल्याला करता येईल। त्याच्यामुळे 0 ते 5 ते 15 ते 20 पर्यंत आपल्याला वर्ग घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला तळाच्या खुणा करायच्या आहेत आणि वारंवारता सुद्धा काढायची आहे। तर सुरुवातीला बघा, आपण आता काय करूया, आता तळाच्या खुणा ज्या आहेत आपण करायला सुरुवात करूया। तर पहिला आहे बघा, पहिले दिलेला आहे त्यांनी 16 दिलेला आहे। मग 16 जो नंबर आहे तो बघा 15 ते 20 या चार्टच्या या वर्गाच्या पुढे येईल। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय करूया, एक लाईन काढून घेऊया। जो आपण नंबर घेतलेला आहे तो या ठिकाणी खोडून टाकायचा, म्हणजे कन्फ्युजन होत नाही। आणि ही जी प्रोसेस आहे ती एकदम स्लोमध्ये करा, इतके पण स्लो नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही एक तास घालवा, पण बऱ्यापैकी स्लोमध्ये करा आणि व्यवस्थित करा, कारण की या ठिकाणी चुका होण्याच्या शक्यता भरपूर असतात। त्याच्यामुळे स्लोमध्ये करायचं जरा। त्यानंतर 15 नंबर जो आहे, आता बघा 15 नंबर या वर्गामध्ये सुद्धा आणि या वर्गामध्ये सुद्धा आहे। मग त्याच्यामुळे 15 जो नंबर आहे तो आपण सुरुवातीला 15 ते 20 या ग्रुपमध्ये करायचा आहे। या वरच्या वर्गामध्ये का नाही करायचा, कारण का 15 नंबर या ठिकाणी शेवटी आहे, परंतु या ठिकाणी सुरुवातीला असल्यामुळे आपण 15 ते 20 या वर्गामध्ये 15 नंबर जो आहे तो घेणार आहोत। ओके, त्यानंतर आहे बघा 7 आहे, 7 आहे तो 5 ते 10 या वर्गामध्ये येईल। मग या ठिकाणी अशी एक खूण करून घ्या। त्यानंतर 7 झाला, आता 4.5, 4.5 आहे म्हणजे 5च्या अलीकडे आहे, म्हणजे तो 0 ते 5 या वर्गामध्ये येईल। मग त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एक रेष मारून घ्या। त्यानंतर बघा 8.5 आहे, आता 8.5 आहे म्हणल्यावरती तो 5च्या पुढे आणि 10च्या अलीकडे येईल, म्हणजे तो या ठिकाणी येईल 8.5। त्यानंतर 5.5 म्हणजे 5च्या पुढे, म्हणजे या ठिकाणी येईल। त्यानंतर 5 आहे बघा, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा आहे 5, त्याच्यामुळे आपण 5 सुरुवातीला असलेल्या ग्रुपमध्ये घेऊया, म्हणजे या ठिकाणी आपण 5 लिहिणार आहोत। त्यानंतर बघा 6.5 आहे, म्हणजेच 5 ते 10 या ग्रुपमध्ये येईल, म्हणजे या ठिकाणी आपण 5वी लाईन करायची, म्हणजे हा ग्रुप कंप्लीट झाला। आता दुसरा ग्रुप तयार करूया। 6 झाला, आता सॉरी हा 6.5 आपण घेतलेला आहे तो सुद्धा इथेच येईल, हा 6.5 आपण घेतला। त्यानंतर बघा 6 घ्यायचा आहे, 6 सुद्धा याच ग्रुपमध्ये येईल। त्यानंतर 10 बघा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, आपण कुठे घेणार आहे, 10 ते 15 या ग्रुपमध्येच आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर बघा 12 आहे, 12 आहे म्हटल्यावरती कुठे येईल बघा, तर 10 ते 15 या ग्रुपमध्ये तो येईल। त्यानंतर 13 सुद्धा याच ग्रुपमध्ये येईल। त्यानंतर बघा 4.5 आहे, म्हणजे तो वरच्या वर्गात येईल। 4.9 आहे, म्हणजे 4च्या अलीकडची संख्या आहे। त्यानंतर 16 आहे म्हणल्यावरती तो खालच्या वर्गात येईल। 11 आहे म्हणल्यावरती तो 10 ते 15 या वर्गात येईल। 9.2 आहे म्हणल्यावरती 10च्या अलीकडे, म्हणजे 5 ते 10 या ग्रुपमध्ये तो येईल। त्यानंतर 7.3 आहे म्हणल्यावरती या ग्रुपमध्ये 5 ते 10 ग्रुपमध्ये। 11.4 आहे, म्हणजे 10 ते 15 या ग्रुपमध्ये तो येईल, तर 5 कंप्लीट। त्यानंतर 12.7 आहे बघा, 12.7 आहे म्हणजे 10 ते 15 याच ग्रुपमध्ये येईल तो। 13.9 तो सुद्धा याच ग्रुपमध्ये येईल। 16 जो आहे तो या खालच्या ग्रुपमध्ये येईल। 5.5 म्हणजे 5 ते 10 या वर्गात येईल तो। 9.9 म्हणजे 10च्या अलीकडे, म्हणजे या वर्गात येईल, 5 कंप्लीट। त्यानंतर 8.4 म्हणजे याच ग्रुपमध्ये तो येईल। 11.4 आहे बघा, म्हणजे तो या ग्रुपमध्ये येईल। 13.1 आहे, 13.1 आहे बघा, म्हणजे तो याच ग्रुपमध्ये येणार आहे। त्यानंतर 15 आहे बघा, म्हणजे तो आपण या खालच्या वर्गात, म्हणजे हा ग्रुप कंप्लीट झाला। ओके, त्यानंतर बघा 4 आहे, म्हणजे या वरच्या वर्गात तो येईल। 10 आहे म्हणजे तो आपण या वर्गामध्ये, म्हणजे 5 कंप्लीट झाले।
त्यानंतर बघा 7.5 म्हणजे या वर्गात येईल तो. 8.5 पुन्हा याच वर्गात येईल. 6.5 म्हणजे 5 ते 10 या ग्रुपमध्ये तो येईल. 7.2 तो सुद्धा याच ग्रुपमध्ये येईल. 4.5 हा वरच्या ग्रुपमध्ये येईल. ओके. त्यानंतर 5.7 जो आहे तो या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 16 हा शेवटच्या वर्गामध्ये येईल. त्यानंतर बघा 5.7 जो आहे तो या वर्गात येईल. त्यानंतर 6.9 तो सुद्धा या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 8.9 तो सुद्धा या ग्रुपमध्ये येईल. 9.2 तो सुद्धा या ग्रुपमध्ये येईल. 10.2 म्हणजे तो या वर्गात येईल. त्यानंतर 12.3 तो सुद्धा या वर्गात. 13.3 13.7 तो सुद्धा याच वर्गात येईल. 14.5 तो सुद्धा याच वर्गात येईल. आणि 10 जो आहे तो सुद्धा या वर्गात येईल. म्हणजे अशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने बघा आपल्या तळाच्या ज्या खूण आहेत त्या व्यवस्थितपणे आपल्या लिहून झालेल्या आहेत. आता बघा इथं वारंवार लिहायचे आहेत. म्हणजे बघा हा जो पूर्ण गट तयार झाला तो 5 असतो. ठीक आहे. उभ्या 4 लाईन आणि एक तिरकी लाईन म्हणजे 5. त्याच्यामुळे तर वारंवार आपण लिहिणार आहोत 5. ओके. त्यानंतर 5 ते 10 ग्रुपमध्ये बघा 5 5चे 4 ग्रुप आहेत म्हणजे 5 चोक 20. त्यानंतर इथं बघा 5 5चे 3 ग्रुप आहेत म्हणजे 5 त्रिक 15 वारंवारता येईल. आणि या ठिकाणी 5चा 1 ग्रुप आणि 6 म्हणजे 5 आणि 6. ओके. आता यांची जर तुम्ही टोटल केली 5 अधिक 20 अधिक 15 अधिक 6 यांची टोटल बेरीज येते 46. आणि आपल्याला बघा टोटल 46 विद्यार्थ्यांचेच कंपासमधील पेन्सिलींची लांबी या ठिकाणी घ्यायची होती. ओके. म्हणजे 46 हा नंबर आपला येणं गरजेचंच होतं. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला जो टेबल जो आहे तो म्हणजेच असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी जी आहे ती तयार करायची होती. ओके. या ठिकाणी आपल्याला हे कट करायचं राहिलं होतं. ठीक आहे. पण आपण जो तळाचे खूण व्यवस्थित या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला 8वा प्रश्न जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता 9वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा 9वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे. एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लिटर दूध जमा केले आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे. दूध संकलन केंद्रावरती 15 व्यक्तींनी एवढे लिटर दूध काय केलं आहे जमा केलेलं आहे. तर पुढे त्यांनी काय विचारलं आहे बघा. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर लहान जो नंबर आहे सर्वात लहान नंबर आपल्याला अगोदर बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा 4 नंबर जो आहे तो आपल्याला लहान दिसतोय. आणि सर्वात जर मोठा नंबर जर तुम्ही बघितला तर बघा सर्वात मोठा नंबर जो आहे तो 99 आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला सुरुवातीचा जो वर्ग जो आहे तो आपण काय करूया. आणि इथं 5 सुद्धा आहे बरं का. 15 20 30 आहे. म्हणजे आपण काय करू शकतो 0 ते 10 10 ते 20 अशा पद्धतीने आपण वर्ग घेऊ शकतो. कुठपर्यंत ते 90 ते 100 पर्यंत अशापर्यंत आपल्याला वर्ग घ्यावे लागतील. ओके. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वितरण सारणी जी आहे ती तयार करायची आहे. मग आता आपण काय करूया वर्ग आणि तळाचे खूण आणि वारंवारता लिहायला आपण सुरुवात करूया. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तो चार्ट जो आहे तो तयार करायचा आहे. वर्ग जे आहे ते 0 ते 10 असणार आहेत. त्यानंतर 10 ते 20 असणार आहेत. त्यानंतर 20 ते 30 30 ते 40 40 ते 50 अप टू 90 ते 100 पर्यंत असणार आहेत. आणि या ठिकाणी तळाचे खूण आणि वारंवारता असणार आहे. वारंवारता टोटल जी असणार आहे ती आपली किती असणार आहे. टोटल n बरोबर 50 आपली आली पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण काय करूया आपण तळाच्या खुणा काढायला सुरुवात करूया. आता बघा सुरुवातीचा नंबर किती आहे बघा. आता 27 आहे. ठीक आहे. 27 आहे म्हटल्यावरती तो कुठे येईल बघा. 27 आहे म्हटल्यानंतर तो 20 ते 30 या वर्गामध्ये येईल. ठीक आहे. 27 आहे. मग ते आपण आता इथे लिहायला सुरुवात करूया. पहिली झाली खूण. त्यानंतर झाल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे. त्यानंतर बघा 75 आहे. 75 आहे म्हटल्यावरती आपण काय करूया 87 या वर्गामध्ये ते येईल. ठीक आहे. 70 ते 80 याच्यामध्ये ते येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा 75 झाले. आता 5 आणि 99 बघूया. 2 घेऊया आपण. 5 ते याच्यामध्ये येईल. 99 कुठे येईल बघा शेवटच्या 90 आणि ह्याच्यामध्ये ते येईल. ठीक आहे. 5 आणि 99 आपलं झालेलं आहे. आता 70 आणि 12 बघूया. 70 आहे बघा इथं सुद्धा आहे इथं सुद्धा म्हटलं आपण या ग्रुपमध्ये आपण टाकूया 70. आणि कोणता आहे बघा 12 12 म्हटल्यावरती ते या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे. 70 आणि 12 झाले. आता 15 आणि 20 बघूया. 15 आणि 20 15 या ठिकाणी येईल आणि 20 कुठे येईल तर या ठिकाणी येईल. ठीक आहे. 15 आणि 20 आपलं झालं.
त्यानंतर 30 आणि 35 बघूया. 30 आणि 35 बघा, 30 या ठिकाणी येईल आणि 35 कुठे येईल ते सुद्धा इथंच येईल. ठीक आहे, 30 आणि 35 झालं. त्यानंतर 45 आणि 80 बघूया आपण. 45 कुठे येईल बघा, तर 40 आणि 50 या ग्रुपमध्ये येईल. 45 येईल आणि 45 होतं आणि कोणतं 80 होतं. 80 होतं म्हटल्यावरती ते या ग्रुपमध्ये येईल. ओके, 45 आणि 80 झाला. आता 77 आणि 90 बघूया. 77 आणि 90 कुठे येईल बघा, या ग्रुपमध्ये येईल. 77 आणि 90 तो या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 77 आणि 90 झाला. आता कोणता आहे बघा, 92 आणि 72. 92 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल आणि 72 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, आपलं 92 आणि 72 झालं. आता 4 आणि 33. 4 आणि 33 म्हणजे ते या ग्रुपमध्ये येईल. 4 आणि 33 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, 4 आणि 33 आपलं झालं. आता 22 आणि 15. 22 आणि 15 म्हणजे बघा ते या ग्रुपमध्ये येईल. 22 आणि 15 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. 22 आणि 15. आता 20 आणि 28 बघूया. 20, 28 या ठिकाणी 20 आणि 28 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. म्हणजे हे पूर्ण झालं आपलं. 20 आणि 28 आपलं झालेलं आहे. त्यानंतर 29 आणि 14. आता 29 कुठे येईल बघा, तर या ग्रुपमध्ये येईल 29 आणि 14 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. 29 आणि 14 झालेलं आहे आपलं. त्यानंतर 16 आणि 20 बघूया. 16 आणि 20 म्हणजे बघा या ठिकाणी 16 येईल. ओके, आणि 20 जे आहे ते या ठिकाणी येईल. 16 आणि 20 झाला. आता 72 आणि 81 बघूया. 72 आणि 81 हे 72 झाले आणि 81 म्हणजे या ठिकाणी येईल. 72 आणि 81 झालं. आता आपण 85 आणि 10 बघूया. आता 85 कुठे येईल बघा, तर ते याच्यामध्ये येईल 85 आणि दुसरा आहे 10. 10 म्हणल्यावरती आपण ते या ग्रुपमध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे 85 आणि 10 आपलं झालेलं आहे. आता 16 आणि 9 बघायचं आहे. 16 आणि 9 कुठे येईल बघा, तर या ठिकाणी 15 आहे तर इथे येईल 16. तर 16 येईल आणि 9 आहे ते या ठिकाणी येईल. ठीक आहे, म्हणजे 16 आणि 9 झालेलं आहे. आता 25 आणि 23 बघा. 25 आणि 23 म्हणजे बघा या ठिकाणी या ग्रुपमध्ये येईल 25. ठीक आहे, इथं येईल 25 आणि कोणता 23 ते सुद्धा आपलं याच ग्रुपमध्ये येईल. ओके, 25 आणि 23 हे खोडून टाका. त्यानंतर 26 आणि 46 बघायचं आहे आपल्याला. 26 हे सुद्धा याच ग्रुपमध्ये येईल. 26 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल आणि 46 जे आहे ते बघा 40 आणि 50 या ग्रुपमध्ये येईल. 46. ठीक आहे, ते आपण 26, 46 खोडलं. आता बघा 55 आणि 56 बघा. 55 आणि 56 या ठिकाणी येईल बरं का. 55 आणि 56 ते सुद्धा याच ठिकाणी येईल. ते खोडलं. त्यानंतर 66 आणि 67. आता या ठिकाणी काय येईल बघा, 66 येईल आणि 67 सुद्धा इथंच येणार आहे. 51 आणि 57. 51 या ठिकाणी येईल आणि 57 सुद्धा कुठे येईल बघा, तर ते याच ठिकाणी येणार आहे. ओके, त्यानंतर 44 आणि 43. आता 44 आणि 43 ते या ग्रुपमध्ये येईल. 44 ओके आणि 43 हे सुद्धा इथंच येईल. ओके, हे खोडून टाका. त्यानंतर 6 जे आहेत बघा ते वरच्या वर्गात येईल. त्यानंतर 65 जे आहे ते कुठे येईल बघा, 65 या ठिकाणी येईल 65. ओके, त्यानंतर 42 आणि 36. 42 आणि 36 बघा कुठे येईल, तर या ठिकाणी येईल हे 42 येईल. ओके, आणि 36 कुठे येईल बघा, तर 30 ते 40 याच्यामध्ये 36 येईल. ओके, या ठिकाणी 36ला 42 आणि 36 आपलं झालेलं आहे. आता राहिलं कोणतं, 7 आणि 35. आता 7 बघा कुठं आहे, तर ते या ग्रुपमध्ये 5 कंप्लीट झालं आहे. 7 आणि 35 जे आहे ते 35 कुठे येईल बघा, तर ह्या ग्रुपमध्ये येईल. 30 ते 40 या ग्रुपमध्ये येईल. म्हणजे ही सुद्धा लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, 7 आणि 35 झालेलं आहे. ओके, आता आपलं बरोबर आहे का बघूया. सुरुवातीला इथं वारंवार इथं 5 दिसते बघा आपल्याला. 5 लिहा. त्यानंतर इथं बघा 5 आणि 2 7.
आलेलं आहे आपलं. त्यानंतर इथं बघा 5 5चे 2 ग्रुप आहेत म्हणजे इथं 10 आलेलं आहे. त्यानंतर इथे बघा 5 आहे, 0 5 लिहा. त्यानंतर खाली सुद्धा किती आहे 5 आहे. इथे किती आहेत बघा 4 आहेत. त्यानंतर खाली किती आहेत इथं 3 आहेत बघा. ह्याच्या खाली आहेत 5 आणि दोन्हीकडे इथे किती आहेत 3 आणि 3. ठीक आहे. यांची जर टोटल आपण बेरीज केली तर किती यायला पाहिजे आपली 50 यायला पाहिजे आणि ती येते. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता जी आहे ती तयार करायची आहे आणि वर्ग 0 ते 10 ते 90 चे 100 पर्यंत आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये 10 10चा फरक असणार आहे. ओके. तर बघा अशा पद्धतीने आपला जो 9वा प्रश्न आहे तो तयार करायचा होता. आपल्याला वर्ग ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता जी आहे ती तयार करायची होती. ओके. पुढचा प्रश्न जो आहे 10वा तो सुद्धा आपण लगेचच तयार करूयात. तर 10वा प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे. एका संस्थेला दिव्यांग विकास निधीसाठी गावातील 38 लोकांकडून प्रत्येकी काही रुपये दिले. ही माहिती पुढे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा त्यांनी रुपये आपल्याला दिलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न विचारला आहे 100 ते 149, 150 ते 199, 200 ते 249 असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आपल्याला तयार करायची आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे हे लिहा. आता आपल्याला बघा सुरुवातीला जो वर्ग आहे तो 100 ते 149 हा काढायचा आहे. तर शेवटचा वर्ग हा आपल्याला किती येईल. तर बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सर्वात मोठी जी संख्या आपण म्हणू शकतो ती कोणती आहे बघा. तर या ठिकाणी बघा 500 आपल्याला दिसते. ठीक आहे. 500 दिसते. 500च्या पुढची संख्या आपल्याला दिसते का. तर 500च्या पुढची संख्या तर या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे आपला शेवटचा जो ग्रुप असणार आहे ते 500 ते 549 हा आपला ग्रुप असणार आहे. म्हणजे सुरुवात 100 ते 149 आणि शेवटचा ग्रुप तो 500 ते 549 हा असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग करायचे आहेत आणि मग ताळ्याच्या खुणा आणि मग त्याच्यावरून आपल्याला वारंवारता काढायची आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया तो अगोदर टेबल काढून आपण घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने तो आपला काय असणार आहे टेबल असणार आहे. आता वर्ग जे आहे ते बघा 100 ते 149, त्यानंतर 150 ते 199, पुन्हा 200 ते 249, पुन्हा 250 ते 299 असं करत करत आपल्याला 500 ते 549 पर्यंत काढायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला ताळ्याच्या खुणा असणार आहेत आणि इथं वारंवारता असणार आहे. तर आता बघा आपण आता काय करूया या ठिकाणी जे आहे ते आपण ताळ्याच्या खुणा काढायला आपण सुरुवात करूया. तर बघा माझा प्रश्न जो आहे तो या पेजवरती असल्यामुळे ते नंबर मी या पेजवरती लिहिले आहे. ह्याच्यावरून आपण काय करूया ताळ्याच्या खुणा काढायला आपल्याला सोपं पडेल. तर पहिला जो वर्ग आहे तो किती आहे बघा. पहिला वर्ग आहे तो 100 ते 149 आहे. किंवा याच्यावरून आपण अगोदर ठरवूया. आता 101 आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी या ग्रुपमध्ये येईल ते 101 झालं. त्याच्यानंतर हे बघा 500 आहे म्हणजे ते या ग्रुपमध्ये येईल. ओके. त्यानंतर बघा 401 आहे म्हणजे ते या ग्रुपमध्ये येईल बघा. त्यानंतर बघा 201 आहे म्हणजे ते या ग्रुपमध्ये येणार. त्यानंतर बघा 301 आहे म्हणल्यावरती ते या ग्रुपमध्ये येईल. 160 आहे 160 म्हणजे ते या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर बघा 210 आहे. आता 210 कुठे येईल बघा. तर ते या ग्रुपमध्ये येईल. 210 ते या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 125 जे आहेत 125 ते वरच्या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 175 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर 190 जे आहेत ते या ग्रुपमध्ये येईल. त्यानंतर बघा 450 आहेत ते या ग्रुपमध्ये जाणार. 151 आहेत ते या ग्रुपमध्ये येईल. 101 आहेत 101 म्हणल्यावरती ते या ग्रुपमध्ये येईल. 351 कुठे येईल बघा. तर ते या 351 म्हणजे ते या ग्रुपमध्ये येणार. 251 ते कोणत्या ग्रुपमध्ये येईल बघा. ते या ग्रुपमध्ये येईल. 451 कुठे येईल बघा. 451 ते या ग्रुपमध्ये येईल.
त्यानंतर 151 ते या ग्रुपमध्ये येईल, म्हणजे हा ग्रुप कंप्लीट झाला आपला. त्यानंतर 260 जे आहे ते या ग्रुपमध्ये येईल. 360 कुठे येईल बघा, या ग्रुपमध्ये येईल. 410 ते या ग्रुपमध्ये येईल. 150 बघा कुठे आहे, ते या ग्रुपमध्ये येईल. 125 कुठे येईल बघा, ते या वरच्या वर्गामध्ये येईल. ओके, आता 125 जे आहे, 125 आपण लिहिलं बरोबर, हे आपलं झालेलं आहे. आता 161 जे आहे, 161 ते या वर्गामध्ये येईल आपलं. त्यानंतर 195 ते याच वर्गामध्ये येईल. 351 जे आहेत ते या वर्गामध्ये येईल. 170 आहे बघा, 170 म्हणजे ते या वर्गात येईल आपलं. 225 म्हणजे ते या वर्गात येईल आपलं. 260 कोणत्या वर्गामध्ये येईल बघा, 260 ते या वर्गामध्ये येईल. 290 या वर्गामध्ये येईल. 310 या वर्गामध्ये. 360 या वर्गामध्ये. 425 या वर्गामध्ये येईल. 420 या वर्गामध्ये येईल. 100 या वर्गामध्ये हा वर्ग कंप्लीट झाला. 105 या वर्गामध्ये. 170 जे आहेत ते कुठे येईल बघा, या वर्गामध्ये हा वर्ग कंप्लीट झाला. 250 ते हा वर्ग कंप्लीट झाला आणि 100 जे आहे ते आपलं या वर्गामध्ये येईल. ओके, ठीक आहे. आता आपल्या हा काय झालेला आहे, तर आपला हा ताळ्याचे खुणा जे ते कंप्लीट झाले. तर वारंवार आपण इथं लिहूया. 5 आणि 2 किती झाले बघा, 7 झाले. त्यानंतर 5 5 चे 2 गट म्हणजे 10 झाले. त्यानंतर इथे किती झाले बघा, 3 आहेत, इथं 3 लिहायचं. त्यानंतर हा सुद्धा 5चा एक गट आहे, इथं 5 लिहा. कारण इथे किती आहेत बघा, 2 लिहायचं आहे. त्यानंतर इथे किती आहेत बघा, 4 आणि 4, वर आणि खाली सुद्धा 4 आहेत. ओके, आणि इथं आहेत 2 आणि या ठिकाणी आहे 1. यांची टोटल बेरीज जर आपण केली तर ती किती येते, टोटल बेरीज आहे ती बरोबर 38 येते. ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा वर्ग जो आहे किंवा टेबल जो आहे तो करायचा होता. त्यासाठी नंबर लिहित असताना प्रत्येक वेळेला नंबर झाल्यानंतर त्याच्यावर त्याची तिरकी खूण करायची आहे, म्हणजे आपल्याला तळाच्या खुण्या लिहिताना व्यवस्थित लक्षात. एकदा तळाची खुण्या व्यवस्थित आल्या की वारंवार त्या टेबल आपण सहज काढू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा टेबल जो आहे तो तयार करायचा होता. आणि याच प्रश्नाबरोबर आपला सराव संच 7.3 जो आहे तो सुद्धा पूर्णपणे झालेला आहे. काय डाऊट असला तर मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.4 जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.